नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांचिया, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण। महायोग पीठे तटेवी वरत्यं वज्रं कुंडलिकाय धातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दगङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी गौंडरे या ठिकाणी दत्तात्रय खंडागळे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त ठेवण्यात आलेली ही कीर्तनरूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी माळकरी गावकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने व मंडपाच्या आत बसलेले मंडपाच्या बाहेर बसलेले कीर्तनाला यायची इच्छा असून घरी कॅमी खेळत बसलेले माझे बंधू भगिनी आणि मालिका बघत बसलेले माझ्या महामाता माऊल्या यांच्या देखील कृपाशीर्वादाने व भांडण करणारे नवरा बायको भांडण न करणारे नवरा बायको, आई वडिलांची सेवा करणारे आई वडिलांची सेवा न करणारे, गावाचा विकास कशा प्रकारे होईल यासाठी झटणारे आणि गाव कसं खट्ट्यात जाईल यासाठी देखील प्रयत्न करत असणारे या सर्वांच्या कृपाशीर्वादाने व जावळे सर यांच्या परिचयातून आणि नवनाथ खंडागळे व शिवाजी खंडागळे यांच्या संकल्पनेमुळे ही कीर्तनरूपी सेवा मी हबहब ईश्वरी महारुद्र नागरगोजे माझ्याकडे आलेली आहे। विठ्ठल काय राम लक्ष्मण सारखी जोडी हो दोघा भावांची, अगदी मनापासून एकत्र राहून त्यांनी ही कीर्तनरूपी सेवा ठेवली। कसलाच वाद नाही, एका विचाराने ही कीर्तनरूपी सेवा मला दिली व काय आनंदाने कुटुंब राहतं, किती मनामध्ये जिव्हाळा प्रेम आपुलकी हे आपण यांच्याकडून शिकावं। विठ्ठल या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा देवभूनी वासी संत यांचा घेतलेला आहे। अहो ज्यांचा गाथा पाण्यावरती लाया सारखा दगडा सहित 13 दिवस,
अहो, ज्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावा आणि तो काटा काढण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं यावं, एवढं भगवंतावरती देखील अधिकार काबीज करणारे संत ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि यांचाच अभंग आज या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये नेमके आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज काय बरे सांगतात, तर ते आपल्याला सांगतात की हा जो आपण देह आहे, आपला देह तो आपण पंच महाभूतांकडून उसना आणलेला आहे. आणि तो चिरकाले का, तर नाही, क्षणात जाणार आहे. कधी जाईल याची पण गॅरंटी नाही. तुम्ही म्हणत असाल अगं दीदी, आपण पंचमहाभूताकडून देह आणला हे खरंय, पण ते पंचमहाभूत कोणते बरं? ऐका. पाणी म्हणजे रक्त, हवा म्हणजे श्वासोच्छवास, अग्नी म्हणजे शरीरातला ताप, दगड माती खनिजे असतं ना ते म्हणजे आपले हाड, आणि उरलं काय? आभाळ आकाश म्हणजे आपला इतर सर्व भाग, म्हणजे आपले हे पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे. आणि हे आपण भगवंताकडून आणलेले, या पंचमहाभूतांकडून आणलेले, आणि ते कधीतरी जाणार आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की हा देह कधी जाणार काय माहित नाही, परंतु आहे तोपर्यंत तरी मला हा विठ्ठल का बरं पावत नाहीये, हा गोपीनाथ मला का बरं भेटत नाहीये, असं ते म्हणतात. दुसऱ्या चरणात आपल्याला सांगतात ते असं की तुम्ही सारे संत आहेत, ते कृपेचे सागर आहात, दयेचे समुद्र आहात, आणि तुम्हीच हा माझा निरोप जो काही आहे तो माझ्या विठ्ठलाला पोहोचवू शकता का, तर तुम्ही विठ्ठलाच्या जवळचे आहात, म्हणून तुम्ही तो निरोप पांडुरंगापर्यंत पोहोचू शकता. बरं, तुम्ही म्हणाल काय बरं पोहोचवायचे पांडुरंगाकडं, तर ऐका. तिसऱ्या चरणात आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की हा तुकाराम अनाथ हे अज्ञानी, याला कोणी नाहीये, याला तू तुझ्या चरणाजवळ स्थान दे, याला तू पाव, असं ते म्हणताय. विठ्ठलाला सांग, कारण अनाथ तुम्ही तर म्हणाल तुकाराम महाराजांना सगळे होते तरी अनाथ म्हणते ते स्वतःला का, तर त्यांना माहिती पांडुरंगा हा प्रत्येक अनाथाला वाचवतो, त्यांच्या जवळ स्थान देत असतो, म्हणून ते स्वतःला अनाथ म्हणतात. आणि चौथ्या चरणात आपल्याला सांगतात की मी खरंच विठ्ठलाची खूप भक्ती करतो, म्हणूनच माझं विठ्ठल प्रत्येक वेळेस रक्षण करतो. हाच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल दत्तात्रय खंडागळे यांनी वयाच्या 80व्या वर्षापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या दोन्ही मुलांना घडवण्याचं काम केलं. या संसाराचा गाडा हाकला. आणि आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती जर चांगली असेल तर तिचं काम लग्न असतं काय मृत्यूला का, तर नाही. आणि म्हणून आज 1 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. अहो, काय दोन्ही मुलांना घडवलं, स्वतःच्या पायावरती उभा केलं, स्वावलंबी बनवण्याचं काम दत्तात्रय खंडागळे यांनी केलं. खूप चांगल्या प्रकारे आपला संसार चालवला आणि पुढे ते आपल्यातून निघून गेले. आणि आपल्या दोन्ही मुलं, त्यांचे दोन्ही मुलं नवनाथ खंडागळे असतील व शिवाजी खंडागळे असतील, हे दोघं देखील आपल्या संसाराचा गाडा हाकतायत, आपलं काम करतायत. अहो, व्यवसाय हा छोटा असू द्या नाही तर मोठा, परंतु त्या व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा नावाची जर गोष्ट आहे ना, तर तो सगळ्यात मोठा व्यवसाय आहे. आणि असं ते अगदी प्रामाणिकपणे आपलं काम करतायत, आपल्या संसाराचा गाडा हाकतायत, आपल्या संसाराचं पोट भरतायत. म्हणजे या दत्तात्रय खंडागळे यांनी रात्रीचा दिवस करून, हाडाची काढा करून आपल्या सर्व मुलांना, सर्व घराला, परिवाराला स्वावलंबी बनवून आपलं पोट भागवण्याचं शिकवलंय. विठ्ठल विठ्ठल. आज आपण सर्वजण या ठिकाणी वर्ष
वर्ष श्राद्धानिमित्त जमलोय. आपण वर्ष श्राद्ध ठेवले हे खरे, परंतु का करावं लागतं वर्ष श्राद्ध, का करावं लागतो 13वा, का करावा लागतो 10वा, याच्या मागचं देखील कारण आहे. सांगते, ऐका. मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार आहेत? 16 संस्कार आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत. परंतु या 16चे 16 संस्कार या जीवावरती होतातच असं याची काही गॅरंटी नाही. परंतु या जीवावर 16चे 16 होऊ नाही तर नाही हो, परंतु 3 संस्कार मात्र खास होतात. कोणते तर ऐका. जीवावर होणारा सर्वात पहिला संस्कार नामकरण संस्कार. हा संस्कार बाळ जन्मल्यावर 12व्या दिवशी मुलगी असेल तर डाव्या कानात, मुलगा असेल तर उजव्या कानात केला जातो. म्हणजे तुम्ही सर्व श्रोते मंडळी आहेत, टाळकरी आहे, पेटी मास्तर आहेत, पकवाजे आहेत, मी आहेत, सगळे आपण प्रत्येकाला काय येतं? नाव आहे. म्हणजे आपल्यावर होणारा सर्वात पहिला संस्कार नामकरण संस्कार. आता जीवावर होणारा दुसरा संस्कार तो होतो अग्नीच्या आणि ब्राह्मणाच्या साक्षीने. कोणता? विवाह संस्कार. आणि सर्वात शेवटचा या जीवावरती होणारा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. मग आता मला सांगा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तर एकूण 16 संस्कार आहेत, परंतु हमखास होणारे संस्कार म्हणलं तर 3 संस्कार आहेत. मला सांगा, 16तून 3 गेले म्हणून करावा लागतो 13वा. विठ्ठल विठ्ठल. मग काय या जीवाचा 13वा झाला तर हा मृत्यू लोकातून बाहेर पडतो आणि मग सर्वात पहिल्यांदा हा जीव यम दरबाराकडे जायला निघतो. मग तो लगेच पोहोचतो का आत्मा म्हणून? नाही, त्याला पण काही मर्यादित वेळ असतो. हा जीव 13वा झाल्यानंतर 28व्या दिवशी वैतरणा नावाच्या नदीच्या काठाशी येऊन ठेपतो. मग ती नदी तरी या जीवाला पार करायची आहे. ती नदी काय आपल्या गावातल्या नदीसारखी नाही, इकडून पाय टाकलं की तिकडून निघला अशी नदी ती नाही. मग ही नदी तर जीवाला पार करायची. ही नदी साधी सुधी नदी नाहीये. ह्या नदीमध्ये एकूण 28 प्रकारच्या नरकाची घाण होते. किती? 28. अशी तर नदी या जीवाला पार करायची. मग काय, तिथे कामधेनू नावाची गाय असते. ती त्या जीवाला बैल तीराला घेऊन जाण्यास मदत करते, आपल्या पाठीवरती बसून घेऊन जाते. परंतु ती कोणा गायराला नेते का बैल तीराला? नाही, ती त्यालाच बैल तीराला जाण्यास मदत करते ज्याने आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान केलं असेल. जर नसलं केलं गोदान की 10व्याच्या दिवशी सांगतात बघा, गोदान करा, चांदीची करा, सोन्याची करा. अहो, एवढं करण्यापेक्षा माणसाने आयुष्यामध्ये एकदा तरी गोदान करावं. मग काय, मग ती नदी पार करायला या जीवाला एकूण 60 दिवस लागतात. आता मला सांगा, 13व्याच्या अगोदरचे 13, नंतरचे 28, हे 59 किती झाले? 100. मग 100व्या दिवशी हा आत्मा तर यम दरबारामध्ये जाऊन पोहोचतो. मग तिथं काय लगेच त्याचा न्याय निवाडा होतो का? नाही, तर तिथे एक चित्रगुप्त नावाचा वकील असतो. तो वकील काळ्या पांढऱ्या कपड्यातला नाही, आणि टेबला खालून घेणारा तर मुळीच नाही. तो प्युअर वकील असतो. मग काय, त्या ठिकाणी तो चित्रगुप्त नावाचा वकील असतो. त्याला तर ती केस लढवायची. त्याचं जन्मल्यापासून प्रत्येक दिवसाची त्याची फाईल तपासायची असते. किती जणांचे लग्न मोडीले ह्याने, किती जणांचे बांध तोरिले, सगळं बघायचं असतं त्याला. मग त्या चित्रगुप्त नावाच्या वकिलाला हा निकाल लढवायला, ही केस लढवायला एकूण 265 दिवस लागतात. किती? 265. आता अगोदरचे 100 आणि 265 किती झाले? वर्षाचे दिवस किती? 365. म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो का? तर याच दिवशी तिकडे यम दरबारामध्ये या जीवाचा निकाल त्या ठिकाणी लागत असतो. विठ्ठल विठ्ठल.
किती सुंदर प्रकारे आज आपण वर्षश्राद्धा निमित्त या ठिकाणी आलो, परंतु आपण या ठिकाणी वर्षश्राद्ध घातलं, पण या भारत देशाचा राजा त्याच्याच मुलांनी वर्षश्राद्ध निमित्त घातलं. तुम्ही म्हणाले भारत देशाचा राजा आणि त्याच्या मुलांनी वर्षश्राद्ध नव्हतं घातलं, असं कसं काय होईल सांगते. पंडू राजा ज्या वेळेस आता नारद मुनी म्हटल्यावर तिन्ही लोक फिरणारे ते गेले स्वर्गामध्ये. त्या ठिकाणी त्यांच्या पंडू राजाची भेट झाली. मग नारद मुनी म्हणाले काय आता स्वर्ग सगळं सुख सुविधा चांगलंच असेल. त्यावेळेस पंडू राजा म्हणाले कशाचं आराम, कशाची सुख सुविधा, कशाचं सुख, कशाचं काय. अहो तिकडं माझ्या मुलाने पृथ्वीवरती असं वर्षश्राद्धच घातलं नाहीये, अन्नदानच केलं नाही, कशी माझ्या आत्म्याला शांती लागणार. पण तुम्ही आलाच तर तेवढा एक निरोप द्याल का माझ्या मुलांना. ते म्हणाले बरे. मग ते मृत्यू लोकामध्ये आले आणि आल्यानंतर त्यांनी नारायण नारायण करून दारामध्ये थांबले. आता नारद मुनी म्हटलं नारायण करणार आणि हे तर पांडवांना माहित होतं. ते म्हटले आता नारद मुनी आलेत म्हटल्यावर काहीतरी साधू सुद्धा कारण नसणार. त्यांनी आल्यावर गोड पाणी केलं आणि विचारलं कसं काय येणं केलं. त्यावेळेस नारद मुनींनी सांगितलं की तुम्ही तुमच्या वडिलांचं वर्षश्राद्ध घातलं नाही, अन्नदान केलं नाहीये. तुम्ही वर्षश्राद्ध घाला, अन्नदान करा, नाही तर त्यांच्या आत्म्याला शांती लागेल का नाही. विठ्ठल विठ्ठल आज जो कोणी या मृत्यू लोकामध्ये येतो तो कधी ना कधीतरी जाणार आहे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, जन्माले बाळ त्याची जन्माला येतो मृत्यू लोकामध्ये त्याचं वाट कोण पाहताय तर काळ म्हणजे मृत्यू. मग काय मला सांगा जो कोणी येतो तो जाणार आहे, परंतु जर आलेला एखादा व्यक्ती किंवा कोणाला अमरत्व प्राप्त झालंच तर नाही होणार, मला पण माहितीये, पण झालंच तर जर त्याचा विषय. एक उदाहरण सांगते ऐका. ज्या वेळेस एक राजा जंगलातून जात होता शिकारीसाठी, त्याला एका साधू महाराजाची भेट झाली. त्याने विचारलं साधू महाराजाला का हो तुम्ही तुमचं घर संसार गाडी गोडी जमीन जुमला लेकरं बाळ पोरं सगळं सोडून इथं काय करताय. त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले अरे ते काय घरदार घेऊन बसला, मला अमरत्व प्राप्त आहे आणि विशेष म्हणजे मी दुसऱ्याला देखील अमरत्व देऊ शकतो. राजाचं मोह काय आवडलं नाही, तर म्हटलं मला पण अमरत्व पाहिजे. ते म्हणाले बरं मी सांगितल्याप्रमाणे कर तू. हे जो डोंगर दिसतोय तो ओलांड, त्यानंतर जी नदी येईल त्या नदीचं तू पाणी पी, बरोबर तुला अमरत्व प्राप्त होईल. राजाने सांगितल्याप्रमाणे केलं. तो गेला त्या ठिकाणी त्यांनी ओंजळीमध्ये पाणी घेतलं पिणार. तोच त्याला काही माणसांचा विवळण्याचा कन्याचा वेदनेने तडफडणाऱ्या व्यक्तीचा आवाज आला.
त्याने जाऊन बघितलं तर काय, कोणाला उठता येत नव्हतं, नीट बोलता येत नव्हतं, सगळ्यांचे दात पडलेले, नुसता हाडाचा सांगाड, काहीच करता येत नव्हतं. परंतु अमरत्व उठता येईना, मरण येईना. त्या ठिकाणी त्यांनी विचारलं, काकू अशी अवस्था कस काय झाली? त्यातला एक जण म्हणाला, अरे आम्हाला अमरत्व प्राप्त, आम्हाला जरी मृत्यू आला असता तर आम्ही पुन्हा एक नवीन जन्म घेऊन चांगले असतो, परंतु आम्हाला काहीच करता येणार, नुसतं असं पडून. हे सगळं पाहिल्यावर राजाला खूप वाईट वाटलं. तो पुन्हा त्या साधू महाराजांकडे गेला आणि म्हणाला, मला अमरत्व तर पाहिजे, परंतु म्हातारपण भेटणारं अमरत्व नको, मला तारुण्यातलं अमरत्व हवं. साधू महाराज म्हणाला, बरं आता तू ती नदी ओलांड आणि त्या डोंगरावर एक झाड आहे, त्याचं तू फळ खा. राजाने सांगितल्याप्रमाणे गेला, फळ तोडलं आणि खाणार. तोच त्याला काही व्यक्तींचं भांडण करतानाचा आवाज आला. एकमेकाला दगड मारत होते. त्यांनी जाऊन बघितलं तर काय, एकाच कुटुंबातले व्यक्ती होते. उलट मुलगा म्हणायचा, कशाला अमरत्व घेतलंस तू, कधी तुझ्या नावची जमीन मला भेटत नाही, असं प्रत्येक जण म्हणत होते. एकमेकाच्या अंगावर दगडाने मारित होतं, डोकं फोडीत होते. कोणामध्येच प्रेम, आपुलकी, जिव्हाळा नावाची गोष्ट नव्हती, भावना नव्हती. मग हे सर्व पाहिल्यावर राजाला खूप वाईट वाटलं. तो पुन्हा वापस गेला आणि म्हणाला, ना मला म्हातारपणीतलं अमरत्व हवंय, ना तारुण्यातलं अमरत्व हवंय, मला तर मरण हवंय. अहो हेच तर आपल्याला तुकाराम महाराज सांगतात की आपण जो हा देह उचललेला तो कधी ना कधी तरी जाणार आहे. नशिवंत देह जाणार सकळ, नशिवंत देह जाणार सकळ, देह जाणार सकळ, नशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खात काळ सावधान सावधान, आयुष्य खात काळ सावधान सावधान, नशिवंत देह जाणार सकळ, नशिवंत देह जाणार सकळ, नशिवंत देह जाणार सकळ, नशिवंत देह जाणार सकळ. अहो तो राजा त्या साधू महाराजाला म्हणाला की हा देह आपण उचललेले कधीतरी जाणार आहे, म्हणून मला मरण हवंय. हेच तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. जायाचे शरीर जाईल शनात, जायाचे शरीर जाईल शनात, जायाचे शरीर जाईल शनात, जायाचे शरीर जाईल शनात. कहाणे तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. काय सुंदर चाल केली महाराजांनी. आज आपण सर्वजण एकमेकांवरती अवलंबून आहे. कोणाची कोणावरती कृपा असते तर कोणाची कोणावरती. आज शिक्षकांची विद्यार्थ्यांवर कृपा आहे, डॉक्टरांची रुग्णांवर कृपा आहे, वकिलांची भांडण करणाऱ्यांवर वादड्यावर कृपा आहे.
म्हणजे प्रत्येकाची प्रत्येकावर कृपा असते. अशीच कृपा ही संतांची देखील आपल्यावरती असते. अहो, ज्या वेळेस संत तुकाराम महाराजांची म्हैस ही मंबाजी बुवांच्या बागेमध्ये गेली, आता मुक जनावर दिसला सारा खाल्ला असं आपलं, परंतु हे जसं मंबाजी बुवांना कळलं ना, त्यांनी लगेच तुकाराम महाराजांना बोलून घेतलं आणि काठीनं मधातून काढलं. नको नको तेवढं मारलं. आणि मग त्यावेळेस तुकाराम महाराज त्यांना काही बोलले नाही. आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं गावात. आता तुकाराम महाराजांचं कीर्तन म्हटल्यावर गावातला प्रत्येक व्यक्ती कीर्तनाला यायचं, कुणीच गैरहजर नसायचं. आणि त्यात विशेष पुढं बसून कीर्तन ऐकणारे मंबाजी बुवाच त्या दिवशी गैरहजर होते. त्यांनी कीर्तनाची वेळ तरी ते म्हटलं, तुम्ही भजन करा, मी आलोच. आणि ते मंबाजी बुवांच्या दारासमोर गेले आणि म्हणाले, मंबाजी बुवा, मंबाजी बुवा. काहीच आवाज येईना. पुन्हा ओरडले, अहो मंबाजी बुवा, बाहेर या. परंतु काहीच आवाज येईना. पुन्हा शेवटी ते आतमध्ये गेले आणि पाहिलं की मंबाजी बुवा पलंगावरती पडून होते. त्यांनी जवळ गेले, बसले आणि म्हणाले की का माझी म्हैस तुमच्या बागेमध्ये गेली म्हणून तुम्ही मला खूप मारलं, काठीने वदाडून काढलं आणि त्यामुळं तुमचे हातपाय दुखत असतील, तुमचे हातपाय चेपून देतो, पण याल ना माझ्या कीर्तनाला, ऐकाल ना माझं कीर्तन. म्हणजे एवढी संतांची कृपा ही आपल्यावरती असते हे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, हो तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, हो तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 निरोप हा फारसा देवा, निरोप हा फारसा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, हो तुम्ही संत सारे कृपेचे सागर. म्हणजे आपल्यावरती संतांची एवढी कृपा असते, कारण संत हे दयेचे समुद्र आहेत. ते शरण आलेला प्रत्येक वेळी क्षमा करतात. एवढे संत थोर असतात. विठ्ठल पुन्हा आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात की मी अनाथ आहे, अज्ञानी आहे. त्यांना तर बायका होत्या, लेकरं होते, सगळा परिवार, आई वडील सगळं होतं, पण तरी ते स्वतःला अनाथ का बरं म्हणतात. आणि विशेष म्हणजे ते म्हणतात की मी अज्ञानी आहे. अहो, त्यांनी एवढा मोठा गाथा लिहिला तरी ते स्वतःला अज्ञानी का बरं म्हणतात, कारण त्यांना देखील माहित असतं, कारण या जगामध्ये कोणाला काही नसतं ना, तर त्याचा पांडुरंग असतो. आणि पांडुरंगाजवळ जाण्यासाठी ते तसं स्वतःला म्हणतात. म्हणजे एवढे संत थोर असतात की पांडुरंगाला भेटण्यासाठी स्वतःला अज्ञानी म्हणतात, अनाथ म्हणतात. अहो, आज अनाथ कोण आहे हो? ज्याला आई नाही, वडील नाही, कोणी नाही, तो म्हणजे अनाथ. आणि अज्ञानी म्हणजे ज्याला लिहिता वाचता येत नाही, म्हणजे अज्ञानी. परंतु आज
आपण सर्वजण या ठिकाणी शिकलेलो आहेत, मोठे झालेलो आहेत. अहो, प्रत्येक वेळेस प्रत्येक संताला असेल, प्रत्येक भक्ताला असेल, हा पांडुरंग वाचवायला येतो. कोणतंही संकट असू द्या, कोणताही वेळ असू द्या, परंतु पांडुरंग हा भक्ताची धाव ऐकत असतो. अहो, ज्या वेळेस भक्त प्रल्हाद हे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणायचे, हे त्यांच्या वडिलाला हिरण्यकश्यपूला आवडत होतं का? नाही. कारण त्याला वाटायचं की मीच भगवान आहे, मीच सगळ्यांचा देव आहे आणि माझाच मुलगा का करत विष्णूचं नामस्मरण करतोय. पण तुम्ही म्हणाल याला असा अहंकारच का होता? का तर याला वरदान प्राप्त होतं ब्रह्मदेवांकडून की तो ना आकाशात मरणार, ना पृथ्वीवर, ना पाण्याच्या आत, ना अग्नीत, ना सकाळी, ना रात्री. म्हणजे असं त्याला वरदान होतं. ना अस्त्र शस्त्रांनी, ना देव दानव पशु यांच्या हातून. म्हणून त्याला वाटायचं की आता माझं मरण अटळ आहे आणि मीच सर्वांचा देव आहे. परंतु त्यांचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णू देवाचा नामस्मरण करायचा. म्हणून त्या हिरण्यकश्यपूने आपल्या स्वतःच्या मुलाला देखील नामस्मरण करतो म्हणून मारायचं सोडलं का? तर नाही. त्यांनी भक्त प्रल्हादाला उंच कडेवरून खाली टाकलं. माझ्या विष्णुदेवांनी येऊन वाचवलं. उकळत्या तेलामध्ये टाकलं तरी विष्णूंनी येऊन वाचवलं. हत्तीच्या पायाखाली दिलं तरी सुद्धा विष्णुदेवांनी येऊन वाचवलं. सापाच्या विषारी नागांच्या खोलीमध्ये पाठवलं त्यावेळेस देखील माझ्या पांडुरंगानं वाचवलं. प्रत्येक वेळेस देव हा भक्त प्रल्हादाला वाचवत असायचा. शेवटी हिरण्यकश्यपूला एवढा राग आला आणि तो म्हणाला की तूच म्हणतोस ना तुझा देव सर्वत्र माझी तोच रक्षा करतो ना, तर ऐक, या खांबामध्ये का तुझा देव? त्यावेळेस ते भक्त प्रल्हाद म्हणाले की हो, या खांबामध्ये देखील आहे माझा विष्णू, या खांबामध्ये देखील आहे माझा पांडुरंग. ते म्हणाले असं? मग काय? त्या खांबाला अग्नीने एवढं तापवलं की नुसतं बोट लावलं तरी एवढा हात भाजला. एवढं तापवलं आणि सांगितलं की या खांबामध्ये ना तुझा विष्णू, जा मग तुझ्या विष्णूला मिठी मार. मग काय? त्यावेळेस भक्त प्रल्हाद हे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून त्या खांबाकडे जाऊ लागले. जसं त्यांचा स्पर्श त्या खांबाला झाला तो खांब एकदम थंड झाला. हे सगळं पाहिल्यावर हिरण्यकश्यपूला तर आणखीनच राग आला आणि त्यांनी आदेश दिला की याच खांबाला भक्त प्रल्हादाला बांधून ठेवा. आणि त्यांनी आपली तलवार काढली आणि म्हणाला, जर या खांबामध्ये खरंच तुझा विष्णू असेल ना तर आता तो तुला वाचवायला येईल. आणि म्हणून तलवार काढली आणि भक्त प्रल्हादावर वार करणार. तोच नरसिंहाचा अवतार घेऊन साक्षात विष्णुदेव त्या खांबातून बाहेर आले. नंतर त्यांनी त्या हिरण्यकश्यपाचा वध केला. तुम्ही म्हणाल अरे त्याला वरदान होतं, कसं मारलं? तर ऐका, हिरण्यकश्यपाला वरदान होतं ना तो आकाशात मारणार ना पृथ्वीवर. त्या नरसिंहाने आपल्या मांडीवरती घेऊन त्याचा अंत केला. नंतर ना आगीत ना पाण्यात, तो आगीत नव्हता, पाण्यात नव्हता, तो घराच्या आत नव्हता, घराच्या बाहेर नव्हता, तो उमऱ्यावरती होता. म्हणजे अशा प्रकारे सर्व वरदानाचा पालन करून नरसिंहाने हिरण्यकश्यपाचा वध केला. अहो, म्हणूनच म्हणतात ना, का तर जो अनाथ आहे, ज्याला कोणी नाही, ज्याला स्वतःची साथ देत नाही, त्याला माझा पांडुरंग साथ देतो. हे संत तुकाराम महाराज अभंगाच्या
अज्ञानी जे व्यक्ती त्यांच्यावरती कायम असते, सदा असते. अहो मी किती वेळ झालं कीर्तन करते, गायक मंडळी देखील किती वेळ झालं गात आहे, पकवाचे देखील किती वेळ झालं वाजवतायत पकवास, परंतु तुम्ही सर्वजण टाळी वाजिना, देवाचं नामस्मरण करीना, काही करीना. जर आता प्रत्येकाने वर हात करायचे, करा प्रत्येकाने वर हात, सगळ्यांनी. तुम्ही का मागत आहात? सगळ्यांनी वर हात केले. आता प्रत्येकाने मोठ्या आवाजामध्ये भगवंताचं, विठ्ठलाचं नामस्मरण करायचं. विठोबार म्हणून मी टाळ्याच वाजवल्या नाहीत, मी फशील महाराजाला. काही म्हणत असतील ना, पण मला सांगा, तुम्ही टाळ्या वाजवल्या नाहीत तर माझं काही जाणार आहे का? नाही. काही तर म्हणत असतात की आम्ही टाळ्या वाजवल्या हे खरं, पण आम्ही नामस्मरण करीत होतो की नाही, टाळ्या वाजवल्यामुळं महाराजाला दिसलंच नाही. आम्ही पण फशील महाराजाला. आता तुम्ही नामस्मरण केलं नाही, माझं काय जाणार आहे का? तर नाही. असाच एक होता, तो एसटी स्टँड वर गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी नगरचं 200 रुपये तिकीट काढलं, करमाळ्याचं 200 रुपये तिकीट काढलं. आणि काय, कंडक्टर थोडे बाहेर गेले की लगेच तो खाली उतरला आणि दुसरीकडे गेला. आणि आपल्या जोडीदाराच्या हातावर टाळी देऊन म्हणत होता, हे हे हे, मी फशीला, मी कंडक्टरला लय फशीला, हे हे हे. म्हटलं, अरे केलं काय तू, एवढं का म्हणून हसतोस, पडशील नीट हस. पण तू काय केलं, तू कोणाला फसवलं, किती काय झालं? तो म्हणाला, अरे मी करमाळ्याचं 200 रुपये तिकीट काढलं आणि मी गेलोच नाही, मी कंडक्टरला फसवला. आता मला सांगा, ह्याचेच पैसे गेले, कंडक्टरला तर उलट पैसे भेटले, एवढं तुम्ही फसवलं. तशी तुमची गत झाली. म्हणून आज आपण या ठिकाणी आलोय, कीर्तन सुरू तर करा ना देवाचं नामस्मरण. काय म्हणताय? भगवंताचं नामस्मरण करा, विठ्ठल विठ्ठल. व्यसन करतो, भांडण तंटा करतो. कशाला भांडतात, कशाला वादविवाद करतात? आपसात बसून झालीच भांडणं तर आपसात बसून तडजोड करा, एक तरी करूच नका भांडणं. काय भेटतो भांडण केल्याने? आपला वेळ जातो, वैर वाढतो, अटॅक येतो, झटका येतो, पैसे जाते. परंतु तरी देखील माणसं वादविवादाच्या मार्गाला जातात, वाद करतात. अहो, इकडं गुंठावर जमीन असली 1,00,000 1,50,000 रुपयाची, तर तिकडं 2 लाख रुपये घालतात. काय गरज आहे का? आणि आज प्रत्येक जण मनामध्ये विचार ठेवून भांडण तंटा करतात, आई वडिलांची सेवा करत नाही. अहो,
तंटा तुमचा माझा याचा त्याचा कुणाचाही असो कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा आणि माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. आपसात बसून तडजोड करा, वाईट मार्गाला जाऊ नका, वादविवाद करू नका. विठ्ठल भगवंताने एवढा सुंदर देह दिलाच आहे तर चांगल्या प्रकारे जगा ना. कशाला आत्महत्या करतात? जाणारच आहे शरीर, पण आपण स्वतःहून का बरं भेटलाय तर? अहो काय शिरीष महाराज मोरे संत तुकाराम महाराजांचे 11वे वर्ष. अहो ते जगाला उपदेश करतात आणि त्यांनीच तसं करावं का? हे खरे की ते गेल्याचं आपल्या सर्वांना दुःख आहेच, परंतु ते ज्या मार्गाने गेलेत ना त्या मार्गाचा मी जाहीर निषेध करते आणि तुम्ही देखील वाईट मार्गाला जाऊ नका आणि आत्महत्या करू नका. काय सुंदर देह दिला परमेश्वराने आपल्याला, जगाना चांगल्या प्रकारे. या जीवनाचं सार काय आहे, आपण कशासाठी जन्माला आलो हे जाणून घेऊन जगा, चांगल्या मार्गाला जा. अहो अनंत पाटील एका ठिकाणी सांगतात, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाच कर्मा तैसे करे तुरीश्वर. जैसे जाच कर्मा तैसे करे तुरीश्वर. आपल्याला एवढा सुंदर देह दिलाय तर चांगल्या प्रकारे जगा, आत्महत्या करू नका, वाईट मार्गाला जाऊ नका आणि विशेष म्हणजे व्यसन करू नका. काय भेटतो व्यसन केल्याने? आपला वेळ जातो, पैसा जातो, विनाकारण माणसं दारू पितात, वाईट मार्गाला जातात. दारू पिऊ नका, वाईट मार्गाला जाऊ नका. एक उदाहरण सांगते. एक बेताल पावसाळ्याचे दिवस झाले, आता पावसाळ्याचे दिवस होते मध्ये, त्यामध्ये पाऊस सुरू होता. घरी आला, कपडे भिजले म्हणून बदलले आणि बायको जवळ येऊन बसल्या. आता असल्यांचं बायकाशी काय ऐकतोय तरी कोण फेलेल्यांचा. बायको जवळ येऊन बसला आणि म्हणाला, गावातली माणसं लई अडी आहे, गावातली माणसं लई अडी आहे, कोणालाच अक्कल नाही. हे 4 जागेवर बसलं. त्याची बायको म्हणाली, अरे झालं काहीतरी ते तरी सांग. नुसतं गावातली माणसं येडे, ते गावातल्या माणसाला अक्कल नाही, पुढं बोल, झालं काय? तो म्हणाला, त्यांनी मला सरपंच केलं नाही. असल्याला अगं जर मला सरपंच केलं असतं ना, अख्खं गाव बदलेलं असतं, अख्खं गाव. अहो इथलचे सरपंच नाही बरं का. तुम्ही म्हणता हे घेते काय आपलं पद काढून, तिकडचे आमच्या तिकडचे, इथलचं नको बाबा आपल्याला. अहो मग काय ते म्हणाला, मला सरपंचच केलं नाही. पुन्हा म्हणाला, अगं मी सरपंचावर नाही, मला जर आमदार केला असतं ना, अख्खा तालुका बदलेला असता तालुका. जर मला खासदार केला असता ना, अख्खा जिल्हा बदलेला असता जिल्हा. अगं जर मला मुख्यमंत्री केला असता ना, अख्खं राज्य बदलेलं असतं राज्य. लाडके बहीणच्या ऐवजी लाडका दार योजना सुरू केल्या. बघा आता तुझा गरीब फक्त मुख्यमंत्र्यावर नाही, जर मला पंतप्रधान केला असता ना, अख्खा देश बदलेला असता देश. ती उठली, माग सरकली, हातामध्ये फुकारी घेतली, दंड दिसली. त्याच्या अंगावर काय नवरा आहे, साईडला आदळली आणि म्हणली, अरे पिस्तुल्या, तू निघल्या गावापासून देश गेलेला. अरे तू तुझं धोतर म्हणून माझा परकर घातलाय, तो पहिल्यांदा बदल रे बाबा. काय त्रास असल्याची, कशाला विनाकारण स्वतःची इज्जत घालवतात, कशाला वाईट मार्गाला जातात. तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही वाईट मार्गाला जाऊ नका, व्यसन करू नका. विठ्ठल
त्यांचे वडील देवीदास हे रामराया नावाच्या राजाच्या दरबारामध्ये त्याची हजामत करायला आणि अंघोळ पाणी करायला असायचे. आणि मग काय पुढं त्यांचा मुलगा म्हणजे संत सेना महाराज हे देखील त्याच राज्यामध्ये त्या राजाची हजामत करायला होते. परंतु एक दिवस ते दररोज नियमित वेळेत जायचे, हजामत करायचे, यायचे, अंघोळ पाणी करायचे राजाला आणि यायचे. त्यांचं ते का बाराला टाकून ना बरोबर बोलवा इकडं तिकडे जे वेळीमध्ये बसले ते इकडे या, फुले टाकायचे आपल्याला इकडे या, महाग बसलेली इकडे या. मग काय एक दिवस उजाडला नेमके त्याच दिवशी. परंतु त्यांच्या वडिलांनी शेवटच्या श्वासची ते म्हटले होते की सेना महाराज, मला तर कधी महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला जाता आलं नाही, परंतु तुम्ही माझ्याऐवजी एकदा तरी पंढरपूरला जा. आणि एका दिवशी त्यांना आठवलं, त्याच दिवशी महाराष्ट्रातून आलेले, पंढरपूर वरून आलेले काही संत मंडळी त्या ठिकाणी होते. मग काय त्यांची सेवा पाणी सेना महाराज विसरूनच गेले की अरे आपल्याला राजाची सेवा करायची. त्यांनी जेवणाचं ताट वगैरे करून त्या संत मंडळींना जेवायला दिलं. आता संतांची सेवा म्हटल्यावर राजाची सेवा विसरणारच. परंतु राजाने सांगितलं सेवकाला की जा सेना महाराजांना बोलवून आणा. ते गेले. त्यांची बायको दारामध्ये होती. ती मंडळी आहो आतमध्ये संत मंडळी आले, ते जेवताय, 2 मिनिटात येते. मग काय ते सेवक होता तो जास्त वाढून सांगणार होता. तो तिथे गेला राजापासून. तो म्हणाला, सेना म्हणतोय की मला तुमची सेवा नाही, संतांची सेवा महत्वाची आहे. आणि त्याच्या घरी संत जेवायला आले म्हणून तो आला नाही. तो म्हटलं तिकडं राजाची सेवा चुलीत जाऊ द्या. मग काय राजाला एवढा राग आला ना, त्यांनी सांगितलं की जा सेनाला इकडे आणा आणि सुळावर द्या. एवढी मोठी शिक्षा. आता राग आला असेल, राग येत होता वाटतं. परंतु त्याच ऐवजी त्याच वेळेस ते बाहेर जाणार तर आत ज्या ठिकाणी राजा होता त्या ठिकाणी संत सेना महाराज हजर झाले. ते तिसरं कोणी नसून साक्षात पांडुरंग परमात्मा होते. ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी राजाची हजामत वगैरे केली. राजाला देखील खूप चांगलं वाटलं. तो देखील आजारग्रस्त असलेला राजा एक आरोग्यमुक्त झाला. आणि मग काय पुन्हा ते पांडुरंगाचे रूप घेऊन आलेले जे सेना महाराज होते ते त्या ठिकाणाहून गेले. पुन्हा सेना महाराजांना आठवण आली. ते घाईघाईने बाहेर आले आणि ते म्हणाले की चला राजा, मी तुमची सेवा करतो. त्यावेळेस ते म्हणाले, काय बोलताय सेना महाराज, आत्ताच तर तुम्ही आमची हजामत करून गेला आणि आता कशाला आल्या. परंतु त्यावेळेस संत सेना महाराजांना सगळा प्रकार करून चुकला की अरे मी तर आलो नव्हतो, परंतु मला वाचवण्यासाठी मी माझ्या ईश्वराची भक्ती करतो, म्हणून माझं मरण टाळण्यासाठी माझी लाज राखण्यासाठी या ठिकाणी येऊन स्वतः राजाची हजामत केली. हे तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे ऐसी करा निरवन, तुका म्हणे ऐसी करा निरवन, तुका म्हणे ऐसी करा निरवन, तुका म्हणे तुका म्हणे ऐसी करा निरवन, तुका म्हणे ऐसी करा निरवन, तुका म्हणे ऐसी करा निरवन, तुका म्हणे ऐसी करा निरवन. मग करील माझे, मग तू रक्षण करील माझे,
करील माझे मग तो रक्षण करील माझे तुम्ही सतत सारे कृपेचे सागर 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 निरोप हा सामा देवा देवा निरोप हा सामा देवा निरूप